रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे. या संत भूमीमध्ये अनेक परंपरा आहेत. त्यातीलच एक परंपरा ही वारीची परंपरा. वर्षातून एकदा सर्व वारकरी मंडळी वेगवेगळ्या संतांच्या पालख्या घेऊन या वारीच्या वाटेवर पायी चालत जातात आणि आपणही अशाच प्रकारची पायी वारी करणार आहोत. आषाढी एकादशीला या सर्व संतांच्या पालख्या या पंढरपूरला येऊन पोचतात. संत ज्ञानेश्वर माऊलींची आणि संत तुकाराम महाराजांची पालखीची आणि वारीची परंपरा फार पुरातन आहे. तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभरबुवा हे वारीला जात असत. ज्ञानेश्वर माऊलींचे त्र्यंबक पंत आणि गोविंद पंत, आजोबा आणि पणजोबा यांच्यापासून ही वारी चालत आलेली होती आणि ती आज तागायत चालू आहे. उलट उत्तरोत्तर वारीच्या वारकऱ्यांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मकसुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसते. 24 तास अखंड नामस्मरण असतं. महाराष्ट्रातल्या बऱ्याच संतांच्या पालख्या या काही आळंदीला येतात आणि काही देहूला येतात. देहूवरून आणि आळंदीवरून त्या पालख्यांचं प्रस्थान होतं. तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये जवळजवळ 350 पालख्या असतात वेगवेगळ्या संतांच्या. तोच प्रकार माऊलींच्या पालखीबरोबरसुद्धा 300 ते 400 पालख्या असतात. माऊलींचा पालखीचा रथ, पुढे काही पालख्या, मागे काही पालख्या. तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ, पुढे काही पालख्या, मागे काही पालख्या. असं अखंड नामस्मरण करत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणत ही मंडळी पदक्रमण करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम होतात. मुक्कामाची उत्तम अशा प्रकारची सोय असते. मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे हरिपाठ होतो, भजन होतं. रात्रीच्या वेळेला लोक विश्रांती घेतात, पुन्हा भल्या पहाटे उठतात आणि आपलं सर्व आवरून वारीच्या वाटेवर प्रवासाला सुरुवात होते. रामकृष्ण हरी नामामध्ये संपूर्ण वारीची वाट ही गजबजलेली असते. परंतु मंडळी, सर्वांना त्याच्यामध्ये काही सहभागी होता येत नाही आणि म्हणून मी एक मनामध्ये विचार केला की आपण चला पंढरीला जाऊ या उपक्रमाच्या अंतर्गत आपण रोज वारकऱ्यांच्याबरोबर वारी करणार आहोत. देहूतून पालखी जेव्हा आकुर्डीमध्ये पहिल्यांदा मुक्कामाला येते, त्यावेळेला आकुर्डीमध्ये सगळ्या पालख्या आल्या की मग त्या वारकऱ्यांच्या समवेत हरिपाठाचं चिंतन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा पालख्या पुण्यामध्ये जातील, 2 दिवस पालख्यांचा मुक्काम पुण्यामध्ये असतो, त्यावेळेला हरिपाठाच्या पुढच्या अभंगावरचं चिंतन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. नंतर पालखी सासवडला जाते, तिथे आपण हरिपाठाचं चिंतन करणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या त्या ठिकाणी हरिपाठाच्या प्रत्येक अभंगावर आपल्याला चिंतन ऐकायला मिळणार आहे. गेल्या वर्षी एका खाजगी रेडिओ आकाशवाणी केंद्रावर निर्गुणाचे भेटी अशा प्रकारचा उपक्रम राबवला आणि हरिपाठाच्या अभंगाचं चिंतन मांडलं. खूप सुंदर अशा प्रकारचा प्रतिसाद ऐकायला मिळाला. परंतु वारीच्या वाटेवर असणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला आणि घरी राहून मानसिक वारी करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला हे ऐकायला मिळावं म्हणून आपल्या सोयीनुसार आमच्या पसायदान यूट्यूब चॅनलवर चला पंढरीला जाऊ या उपक्रमाच्या अंतर्गत हरिपाठावरची 22 प्रवचनं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. कारण ही वारी पूर्ण करण्यासाठी 22 दिवस लागतात.
आणि 22 दिवस आपण 27 अभंग आहेत हरिपाठामध्ये, पण 22 दिवस आपण हरिपाठाचं चिंतन ऐकत आहोत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची मनपूर्वक विनंती करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.